नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम खास आणि झटपट अशी रेसिपी, आणि ती म्हणजे सर्वांना आवडणारे कुरकुरीत वेपर्स आणि साबुदाण्याच्या खमंग पापड्या। आणि हो, यात मी काही खास टिप्स वापरलेल्या आहेत ज्या तुम्ही कुठेही ऐकल्या नसतील। आणि हे वेपर्स व साबुदाणा पापड्या करताना यात कुठलाही मोठा असा खटाटोप नाही, अगदी कमी वेळेत हे तयार होतात। आणि जे वेपर्सचे पाणी जे आपले उरलेले असते त्याचा उपयोग कसा करायचा हेही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। हे दोन्ही करताना फक्त अर्ध्या तासामध्येच आपण हे करणार आहोत। तर त्या अर्ध्या तासामध्ये आपल्या दोन्ही रेसिपी झटपट कशा करायच्या तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। अर्ध्या तासामध्ये दोन्ही झटपट कसं करायचं ते आपण बघतोय। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये बटाटे असे भिजत ठेवायचे, साधारण 1 तास तरी भिजवायचे, त्यामुळे त्याची सालं ही पटकन निघतात, त्याच्यामुळे असं भिजत ठेवायचं। आणि मग मी हे सर्व सालं याची काढून घेतली आहे। तर झटपट अशी ही काढून घेतली मी सर्व। तर हे 5 किलो बटाटे आहेत, तर मोठ्या साईजचे बटाटे आहेत हे, त्यामुळे हे 7-8 10-12 बटाटे आहेत फक्त हे। तर हे 5 किलो आहेत। तर आपण आता हे मशीनच्या साहाय्याने करून घेणार आहोत। तर हे माझ्याकडं बटाट्याचं वेपर्सचं मशीन आहे, तर त्याच्या साहाय्याने मी हे सर्व झटपट करून घेणार आहे। तर तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीने केलं तरीही चालेल, पण हे 5 किलो बटाटे अवघ्या 15 मिनिटात माझे तयार झालेत। आणि आता मी हे एका टपामध्ये घेतलंय आणि हे जवळजवळ 3 ते 4 पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे। तर धुवून घेतले मी हे पहा, 3-4 पाण्यामध्ये मी हे स्वच्छ असे धुवून घेणार। आणि आता हे रात्रभर आपण पाण्यामध्ये तशीच ठेवायची, थोडीशी तुरटी फिरवायची, म्हणजे त्याला कलर अगदी असा पांढरा येतो आणि आपले वेपर्स अगदी चांगले होतात। तर आपण आता हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवू। आणि रात्रभर भिजल्यानंतर हे बघा, तर अगदी हे सुट्टे होतात आणि वेगवेगळे असे थोडेसे जाडसर वाटायला लागतात। तर या मशीनमध्ये एकसारखे झालेले आहे। तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीने सुद्धा होतात, पण हे मी 10 ते 15 मिनिटात माझे हे मशीनमुळे झालंय। तर आता हे एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे। तर हे मी अगोदर निथळायला ठेवलेलं आहे हे बघा। आणि आपण हे सर्व करताना सर्व वेपर्स हे असे निथळत ठेवून मग आपण ते पुढं करणार आहोत। त्याच्यातलं सर्व पाणी आपण हे काढून घ्यायचे, थंड पाणी त्याच्यामध्ये राहू द्यायचं नाही, सर्व आपण हे पाणी काढून घ्यायचे। तर मी काय केलंय, ही इलेक्ट्रिक किटली आहे, तर ह्याच्यामध्येच मी पटकन गरम पाणी करून घेणार आहे, त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपलं पटकन गरम पाणी होईल। तर मी आता हे पाणी हे बघा कढईमध्ये काढून घेतलंय किटलीतलं पाणी, आणि आता आपले वेपर्स हे पटकन होतील। त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यात, आणि आता हे वेपर्स आपण निथळत ठेवलेले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे गरम पाण्यामध्ये आपण कढईमध्ये टाकल्यावर त्याला फक्त 1-2च अशा उकळी येऊ द्यायच्या, जास्त याला शिजवायचं नाही। 70-80% आपण हा बटाटा शिजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण हे सर्व बटाटे मी उकडून घेणार आहे, वेपर्स सर्व, आणि आता निथळत ठेवून देणार आहे। सर्व बटाटे मी आता हे काढून घेते आणि निथळत ठेवणार आहे। त्याच्यानंतर आता हे जे आपण सर्व वेपर्स केलेले आहेत मी, त्याचं हे असं घट्ट पाणी उरतं बघा। तर ते आपण जे बटाटे उकडतो त्यावेळेस त्याचं थोडासा कांश या बटाट्याचा ह्याच्यात उतरतो। तर ह्याच पाण्याचा वापर करून आपण त्याच्या पापड्या करणार आहे। तर ते कशा करायचे ते बघू। तर याला मी परत चांगली अशी खळखळून उकळी आणली आहे, आणि वेपर्स आपले तिकडे गार करायला आपण ठेवलेलेच आहेत। त्याच्यानंतर आपण तोपर्यंत साबुदाणा आपण घेणार आहोत आणि ते शिजवून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये। तर त्या पाण्याची चव अतिशय सुंदर लागते, त्याच्यामुळे आपण हे साबुदाणाचं पाणी आपण हे बटाट्याचं वाया न घालता ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तर आपण हे शिजवून घेतलंय। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिरे आवडत असतील तरी चालेल, टाकले तरी, पण त्याचा कलर चेंज होतो म्हणून मी त्याच्यात जिरे टाकलेले नाहीये। तर अशी पांढऱ्या कलरची
अगदी सुंदर अशी ही पापडी दिसते, म्हणून मी त्यात जिरे टाकलेले नाही। तर आपण आता हे शिजून घेऊ। हे बघा असं घट्ट होऊ द्यायचं आणि आता आपण हे थंड होऊ देऊ, म्हणजे पापड्या आपले झटपट होतील। तोपर्यंत मी आता ते गार होईपर्यंत सर्व हे वेपर्स असे वाळत घातलेले आहे। तर तुमच्याकडे उन्हामध्ये सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये टाकले तरी चालेल, आणि जर तुमच्याकडे गॅलरीत सोय असेल तर गॅलरीमध्ये आणि घरात केलं तरीही चालेल, कारण वेपर्स हे लगेच सुकतात, याला काही वेळ लागत नाही। तर मी हे बघा अशा पद्धतीने एक एक करून सर्व वेपर्स वाळत घातलेले आहे। सर्व वेपर्स मी हे वाळत घालून घेतलेले आहेत। आता तोपर्यंत आपल्या साबुदाण्याची ज्या पापड्या करायच्या ते सुद्धा थंड झालेलं आहे। ते सुद्धा मी एका कागदावर हे अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। तर ते गरम गरम नाही करायचं, तर ते थंड झाल्यावर त्याच्या पापड्या पटापट होतात। आपण त्या पळीनी किंवा एखाद्या ग्लासमध्ये भरून आपण थोडं थोडं ओतून अशा प्रकारच्या त्या पापड्या सर्व आपण टाकून घ्यायच्या आहेत। तर त्याला 8 दिवस ऊन द्यायचं आपण या पापड्यांना। आता हे बघा माझे सर्व वेपर्स हे सुकलेले आहेत आणि अगदी त्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी पांढरा आणि छान आलेला आहे। तर खूप सुंदर असे हे वेपर्स तयार झालेले आहे। तर तुम्ही हे वेपर्स करून बघा, तळून बघा आणि मला तुम्हीच सांगा हे वेपर्स कसे झालेले आहेत। मी फक्त तुम्हाला वेपर्स करून दाखवलेले आहे, मी तळून दाखवणार नाहीये। तर तुम्ही करूनच मला सांगा की कशा प्रकारे हे वेपर्स तयार होतात, तुमचे वेपर्स कसे झाले। तर हे माझे तर असे छान झालेले आहे, मी तळून बघितलेत। आणि आता ही साबुदाणा पापडी तुम्ही बघू शकता, अतिशय टेस्टी अशी ही होते। ह्याच्यामध्ये आपण काहीही न घालता अगदी सुंदर असे हे पापड्या झालेल्या आहेत। खूप सुंदर आहे या पापड्या। आणि हो, ह्याही पापड्या तुम्ही तळून बघा आणि मला तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही खास झटपट वेपर्स आणि पापड्या बनवायची आयडिया। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।